नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण कोल्हापूर रत्नागिरी अणुस्कुरा घाट मार्गे जातोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीहून कोल्हापूरला नेहमीच्या रूटने म्हणजेच पाली, साखरपा, आंबा असा रूट करून आलो होतो आणि नॅशनल हायवे 166चे अपडेट्स घेतले होते की काय परिस्थिती आहे ते आपण पाहिलं होतं. आज आता हा जरा वेगळा रूट म्हणून मी निवडला आहे. अणुस्कुरा घाट मला बरेच वर्ष बघायचं होतं की ह्या घाटामधनं प्रवास कसा आहे, रस्ता कसा आहे किंवा निसर्ग कसा आहे, सगळं बघायचं होतं. त्यामुळे आज कोल्हापूरहून परत जाताना अणुस्कुरा घाट मी निवडला आहे. बघूया आता पुढे रस्ता कसा लागतो. इथपर्यंत तरी रस्ता चांगला आहे. कोल्हापुरातनं बाहेर पडलं, शिवाजी पुतळ्यापासून पुढे आलात तुम्ही की एक 3-4 किलोमीटर अंतर, तेवढंसुद्धा नसेल माझ्या अंदाजान, एक 3 किलोमीटर अंतर असेल. 3 किलोमीटरवरती तुम्हाला डाव्या हाताला एक रस्ता लागतो. त्या छोटंसं गाव आहे, त्या गावातनं तुम्ही डावीकडे वळून अणुस्कुरा रोडला लागू शकता. इथे हा रस्ता जो आहे हा पुढे अणुस्कुरा, पाचल असा करून मग नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवेला बाहेर पडतो. आता इथे सुद्धा समोर बघा, ही डाव्या हाताची घरं, दगडी बांधकामं. मी मगाशी म्हटलं ना की मोठे मोठे दगड वापरून जाड भिंती असलेली बांधकामं आहेत. इथे जुनी घरं तशी दिसत आहेत अजून बऱ्यापैकी, आणि बऱ्याच ठिकाणी जुनी घरं पाडून नव्या बिल्डिंग झालेल्या आहेत. पण मध्ये मध्ये जशी येतील तशी मी तुम्हाला दाखवतो ही घरं, कारण जुन्या आठवणी असतात त्या मला खूप आवडतात. त्या जुन्या आठवणींमध्ये राहायला. इथे बघा अशी बरीच घरं दिसत आहेत आणि घराच्या बाहेर टॉयलेट असायचं. पूर्वी घरात टॉयलेट हा कन्सेप्टच नव्हता. टॉयलेट हे घराच्या बाहेर नेहमी. इथे सुद्धा अजून बऱ्याचशा त्या जुन्या प्रकारची जी घरं आहेत त्यांना तसंच आहे बघा. पहिल्यांदा टॉयलेट आहे आणि पुढे थोडं आवार आणि मग घर. गुलमोहर बघा कसा फुलला आहे सगळा, बघायला इतका छान दिसतो. मधलाच पॅच बघा, जराशी पालवी फुटायला लागली आहे. दुतर्फा गुलमोहराची झाडं आहेत आणि बहर मस्त आलेला आहे आता गुलमोहराला. सूर्यफुलं ही आता वाळलेली असतात. ओली आहेत. बिया काढायच्या आणि मग वाळवायच्या. आणि हे आता उरलेलं याचं काय करतात? कुजायचं. अच्छा, पण ते टाकलं की त्यातनंच परत येतं? नाही ना. पण मग त्याचा काय उपयोग? काय नाही, फेकून द्यायचं. हे भरलेलं. आता वाटेमध्ये काही बायका बघितल्या, सूर्यफुलातल्या बिया काढण्याचं काम चालू आहे. सूर्यफूल काढून झाल्यानंतर काठीने ते झोडपतात आणि त्याच्या बिया वेगळ्या करतात. तर ह्या ज्या बिया आहेत ह्या काळ्या आच्छादनामध्ये आहेत. नंतर हे पूर्ण वाळायला लावतात आणि मग त्यातनं बी बाहेर येते. मशीनवर पण हे काम होतं,
पण ह्यांना एक रोजगार म्हणून हे काम दिलेलं आहे. त्या काठीने झोडपून बिया काढण्याचं काम करत होत्या. त्या रस्त्याचं काम सुरू आहे, पण बाकी झाडी बघा. छोटासाच रस्ता आहे पण गर्द झाडी आहे. ह्या गावातनं पुढे गेल्यानंतर अणुस्कुरा घाट लागतो. इथे लेफ्टला अणुस्कुरा आहे. Continue for 7 kilometers. पावसाळ्यामध्ये ह्या घाटात फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. ज्यांनी कोणी पावसाळ्यात अनुभव घेतलेला नसेल त्यांनी नक्की अनुभव घ्यावा. आता पुढे परत अरुंद रस्ता सुरू झाला आहे. सावध व्हा सगळ्यांनी, अचानक सुरू होतोय आणि हा म्हणजे ध्यानीमनी नसताना एकदम छोटा रस्ता येतोय. म्हणजे हा मूळ घाटाचा रस्ता तर इथून सुरू होतोय. तो रस्ता माझ्या अंदाजानं छोटा जुना तसाच आहे. त्याच्यात रुंदीकरण वगैरे काही झालेलं नाही आहे. पण रस्ता चांगला मिळाला तर बरं होईल. खड्डेमय जर असेल तर मग अवघड आहे. पण हा खूपच अरुंद दिसतोय रस्ता. आणि इथे आता कोल्हापूरची हद्द संपली आणि सार्वजनिक बांधकाम राजापूरची हद्द सुरू आली. हा अणुस्कुरा घाट सुरू झाला. ॲक्च्युअल इथून सुरुवात झाली घाटाची. इथून दृश्य तुम्ही बघू शकता. सुंदर दृश्य आहेत. घाटाच्या सुरुवातीला तुम्हाला थंडगार लिंबू सरबत देतील. आपलं नाव काय? जयेश फटकारे. जयेश फटकारे. कायम असतो स्टॉल इथे? हो हो कायम. या रूटने आला तर नक्की व्हिजिट करा. मस्त थंडगार लिंबू सरबत घेऊन आता आपण पुढे निघालोय. बरं वाटलं. 2 ग्लास लिंबू सरबत प्यायलो. तसंही वरच्या भागात इथे खूप कोरडी हवा असल्यामुळे तहान भरपूर लागते. सारखं पाणी प्यावं असं वाटतं आणि कितीही पाणी प्यायला तरी समाधान होत नाही. घाटातला रस्ता मात्र चांगला आहे. फक्त अरुंद रस्ता आहे आणि उतार जे आहेत ते खूप तीव्र स्वरूपाचे आहेत. त्यामुळे गाडी पळवताना उगाच धावडवू नका. सावकाश सावकाश चालवा. आणि एक टिप देईन इथे, जर स्पीड कंट्रोल करायचा असेल तर मध्ये मध्ये थोडं ब्रेकिंग करा. बरेच जण ब्रेकवर पायच ठेवून देतात. त्यामुळे ब्रेक पॅड जी आहेत ती लवकर झिजतात किंवा काही वेळेला सतत ब्रेक अप्लाय झाल्यामुळे ती गरम होतात. इथे बघा कोणातरी टेम्पो गेला आहे खाली. प्रचिती दूध. माझ्या अंदाजाने तिथे स्पीड कंट्रोल नाही झाला आहे त्याला.
इथे एक बोर्ड लिहिला आहे, दरड कोसळण्याची भीती आहे असं म्हटलं आहे तिथे. पावसाळ्यामध्ये थोडी सावधानी ठेवावी लागेल. तसंच पहाटे किंवा रात्रीचं इथे धुकंही असू शकतं. रात्रीचं वगैरे जर कोण प्रवास करत असेल त्यांनी थोडी ही काळजी घ्या, ते लक्षात ठेवा. अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आता ही जी आपण वळणं बघतोय, मला आत्ता वळणांवरनं आठवलं, कोइंबतूर ते उटी असा जर प्रवास कोणी केला असेल तर बघा त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची वळणं आहेत, फक्त ती ह्याहीपेक्षा तीव्र आहेत, एकावर एक आहेत पूर्ण. हा घाट निदान असा थोडा पसरत पुढे गेला आहे. मी सांगतो आता उटीला जातानाचा जो घाट लागतो कोइंबतूर टू उटी, तो अगदी पूर्ण एकावर एक वळण आहेत. यू पिन बेंड्स असं त्याला म्हणतात. आता हे वळण बघा, हे जसं वळण आहे अशी 32 का 36 वळणं आहेत त्या ठिकाणी. ज्यांना फिरायला आवडतं त्यांनी या घाटाला नक्की विजिट करा. ज्यांना खास करून ड्रायव्हिंगची आवड आहे त्यांच्यासाठी. धुकं भरपूर असतं, धुकं असल्यामुळे व्हिजिबिलिटी कमी होते, दिसत नाही समोरचं, त्यामुळे काळजी भरपूर घेऊन गाडी चालवायला लागते. पण फिरण्यासाठी हा घाट खूप चांगला आहे. आता इथे बघा बोर्ड लिहिलेलाच आहे, पुढे दरड कोसळण्याची शक्यता आहे. आता तो पाठीमागे गेला आहे स्पॉट का आपण खाली उतरतो तर आपल्यासाठी सूचना आहे, ते कळायला काय मार्ग नाही. खालून वर जाणाऱ्यांसाठी बहुतेक तो बोर्ड आहे, म्हणजे वरती कुठेतरी ती दरडीची शक्यता आहे कोसळण्याची असं समजायचं. आपण घाट जवळजवळ संपत आला आहे, पण उतरलो आता, पायथ्याशी आलो. तर आत्ता आपण हा जो प्रवास करत होतो हा स्टेट हायवे 150 आहे आणि आता पांगरी या गावामध्ये आपण आलो आहे. पण पांगरी 2 गावं आहेत, अणुस्कुरा आणि पाचलच्या मधलं पांगरी आणि दुसरं रत्नागिरी देवरुख मार्गावर एक पांगरी आहे. त्यामुळे ते गाव वेगळं, हे गाव वेगळं. साधारणपणे कणकवली वगैरे भागातनं जाणारी जी लोक आहेत कोल्हापूरला, एक तर फोंडाघाट मार्गे जातात, त्याच्यानंतर हा दुसरा मार्ग अणुस्कुरा आणि तिसरा एक मार्ग आहे बावडा घाट, करूळ घाट म्हणतात त्याला. पण त्या ठिकाणी आता रस्त्याची परिस्थिती वगैरे काय माहिती नाही कशी, त्यामुळे तिकडनं लोक किती जात आहेत काय अंदाज नाही मला. पण इथे बॅरिकेड्स लावलेले आहेत, कदाचित इथे पोलीस नाका असू शकेल. चेकपोस्ट आहे पोलिसांचा, अणुस्कुरा चेकपोस्ट. आता आपण ओणी गावात आलेलो आहोत. हे मूळ ओणी गाव थोडं पाठी गेलं तर इथे पुढे ओणी जिथे हायवेला मिळतं, नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे, त्या ठिकाणी आता आपण आलो. आता इथे बघा डावीकडे पणजीला जायला तुम्हाला रस्ता आहे, आपल्याला रत्नागिरीकडे जायचं आहे. त्या ब्रिज खालून आपण जाणार आणि इथे उजवीकडे वळणार. इथे आता उजवीकडे वळून आपण पुढे हायवेला वरती येणार. ही पूर्वीचा ओणीचा जुना रस्ता, त्याच्यानंतर हा ब्रिज झाला. आता आपण इथे पुढे हायवेला लागतोय. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा.
आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.